हाय मैत्रिणींनो, तर आता सध्या चालू आहे लग्न सराई आणि ब्लाऊज शिवायचा म्हणलं की कोणती डिझाईन काढू हे समजतच नाही। तर हा ब्लाऊज आहे काठपदराचा। त्यासाठी मी घेतलेला आहे आधी अस्तर अगोदर व्यवस्थित सेट करून घेतले। नंतर मी घेतलेला आहे ब्लाऊजची उंची मोजत आहे मी 14 उंची आहे। तर 1 इंच वाढवून मी 15 इंच उंची घेतलेली आहे। तर मी माझ्या मापानुसार कट करून घेते पाठीमागचा भाग फक्त। तर आता मला डिझाईन काढायची, यासाठी मी 2 इंच घेतलेला आहे पाठीमागचा गळा आणि याच्यावरती मला काढायचं आहे पान। त्यासाठी खाली मी सोडलेले आहे 3 इंच जागा, तिथून मी काढत आहे पानाचा आकार। काठपदरची साडी असेल तर ब्लाऊज डिझाईन खूप मस्त काढता येते। 2 कलरचं कॉम्बिनेशन करून मस्त डिझाईन दिसत असते। तर त्यासाठीच मी ही डिझाईन काढत आहे। तर इथं मी दुसरं पान बनवत आहे। तर 1.25 इंच मी घेतलेलं आहे, 1 इंच आणि 2 रेषा असं मी घेतलेलं आहे दुसरं पान। असं जर तुम्ही आखलं, मी तुम्हाला जसं दाखवलं तसं जर तुम्ही डॅश मारून घेतले तर दुसरं पान काढायला तुम्हाला खूप सोपं जातं। यासाठी छोटे छोटे डॅश बनवून घ्यायचे। तर इथं मी बनवत आहे छोटीशी पाकळी। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पाकळी बनवलेली आहे। तर इथं आपली पूर्ण डिझाईन बनवून झालेली आहे। तर ही डिझाईन मी कट करून घेते। कट करत असताना व्यवस्थित कट करायचं आहे, बरोबर रेषेवरूनच कट करायचं आहे। कट करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, आपली कात्री इकडे तिकडे जाणार नाही याची, कारण ब्लाऊज डिझाईन खूप नाजूक असते, त्याच्यामुळं व्यवस्थित कटिंग करावं लागतं। तर अशा प्रकारे माझं इथं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे। तर असंच मी आता साडीचा कपडाही कट करून घेते। त्याच्यावरती कोणतीही डिझाईन मी काढणार नाही, फक्त आहे असं कापड कट करून घेणार आहे। तुम्ही बघतायच मी कापड कसं कट करून घेतले। तर चला आपण वेळ न घालवता डिझाईन काढूया। अगोदर मी कॅनव्हास अंतरून घेतलेला आहे, त्याच्यावरती साडीचं कापड, साडीचा कलर तुम्ही बघू शकता शेवाळी कलर आहे फेंट। तर आणि लाल पीस होता, ब्लाऊज पीस लाल होता। तर कापलेली डिझाईन व्यवस्थित पिनांनी सेट करून घेणार आहे कॅनव्हास आणि साडीच्या कपड्याला। तुम्ही बघतायच अशा प्रकारे मी पिना लावून घेतलेला आहे, कारण टिप मारताना आपली ब्लाऊज डिझाईन अजिबातही हलणार नाही। तर अशा प्रकारे आपली ब्लाऊज डिझाईन सेट करून झालेली आहे। तर मी इथं मस्त अशा टिपा मारून घेत आहे। टिप मारत असताना समोर आलेली पिन काढून घ्यायची आहे, म्हणजे कोणताही अडथळा येणार नाही ब्लाऊज शिवताना। तर अशा प्रकारे पान काढून घ्यायचं आहे आणि टिप मारल्यानंतर मधील जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे। आणि पानाच्या साईडला शिल्लक राहिलेला कपडाही कट करून टाकायचा आहे आणि नंतर कपडा उलटा करून टिप मारायची आहे, जो की साडीचा कपडा वरती आला पाहिजे आणि अस्तर खाली गेलं पाहिजे, कॅनव्हास हे मध्ये राहिलं पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी मी टिप मारून घेत आहे। टिप मारताना काळजी घ्यायची आहे, ही डिझाईन आहे कुठेही गुढी पडणार नाही अशी काळजी घ्यायची। आणि मशीन हळूहळू चालवायची, थोडी थोडी चालवल्यानंतर डिझाईन व्यवस्थित येते। एकदम फास्ट कडेला टिप मारत न्यायचं नाही। तर आता मी इथं बनवत आहे पाकळ्या, जे की मगाशी कट केल्या होत्या त्यालाही कॅनव्हास घेतलाय आणि थोडासा कपडा धडीचा शिल्लक राहिला होता माझ्याकडे, तर ती धडी या पाकळ्यांसाठी मी वापरत आहे।
तर अशा प्रकारे मी दोन्हीही पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि या पाकळ्या उलट्या करून मी याला टीप मारून घेत आहे, जो की धडीचा कपडा वरती येईल, अस्तर खाली जाईल. अशा प्रकारे मी तर डिझाईन तर पूर्ण झालेली आहे, काढून आता राहिलेला आहे पाठीमागचा भाग. पाठीमागचा भाग आहे असा आपण साडीच्या कपड्यावरती छापून घ्यायचा आहे, म्हणजेच की टीप मारून घ्यायची आहे. जर का तुमचा कपडा जास्तच हलत असेल तर तुम्ही जसं की डिझाईनला आपण पिनांनी सेट केलं होतं कापड, तसंच सेट करून घ्यायचं आहे. तर माझी गळ्याला पूर्ण टीप मारून झालेली आहे. आता मी पाठीला टीप मारून घेते, म्हणजेच कमरेकडचा भाग असतो ब्लाऊजचा, तिथे टीप मारून घेते, म्हणजे आपला बॉक्स तयार होईल. इथे मी शिल्लक राहिलेला कपडा जो की गळ्याचा होता तो मी कट करून घेते आणि त्याला छोटे छोटे टक पाडून घेते, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित पलटी होईल, म्हणजे उलटं केल्यानंतर ना व्यवस्थित टीप येईल, गुढी कुठेही पडणार नाही. तर ब्लाऊज उलटा करत असताना आपण आतमधून कापड बाहेर काढायचं आहे. तुम्ही बघतायच मी कोणती पद्धत वापरलेली आहे. यामुळं काय होतं की आपल्याला जास्त पट्ट्या जोडाव्या लागत नाहीत. आपलं 2 कपड्यामध्ये काम होऊन जातं, अस्तर आणि साडीचा कपडा. जर तुम्ही असं नाही केलं तर त्याला कंबरपट्टी वगैरे जोडावी लागते, नंतर गळ्याला गोट वगैरे घ्यावा लागतो. या दोन्ही गोष्टी आपल्या वाचतेत, यासाठी आपण ही पद्धत वापरायची आहे. तर इथं मस्त अशी टीप ही मारून झालेली आहे. तर चला आपण आता याला डिझाईन जोडून घेऊया. डिझाईन जोडत असताना पहिल्यांदा पानाचं टोक आणि ब्लाऊजचं टोक, ब्लाऊजच्या पानाचं टोक आणि डिझाईनच्या पानाचं टोक दोन्ही एकत्र करायचे आणि तिथून टीप मारायला सुरुवात करायची. पहिल्यांदा अर्धा भाग टीप मारून घ्यायची, नंतर राहिलेल्या अर्ध्या भागाला टीप मारून घ्यायची. मस्त खूप छान पान बसलेलं आहे आपलं, तुम्हाला दिसतंयच. तर आता आपण पाकळ्या जोडून घेणार आहे याच्या. तर इथं मी मस्त अशा पाकळ्याही जोडून घेतलेल्या आहेत. तर आता मला इथे मध्ये खूप मोकळी जागा वाटते, तर यासाठी मी थोडीशी डिझाईन बनवत आहे. डिझाईन खूप सिंपल आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. तर मी इथे असे 4 कोन बनवून घेतलेले आहेत मोठे मोठे आणि दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये लावून टाकते, म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त होईल आणि ब्लाऊज आपला छान दिसेल. पाकळ्यांच्या मध्ये छोटे छोटे लावलेले कोन. तर चला आता आपण नॉट बनवून घेऊया. ब्लाऊजची डिझाईन तर कंप्लीट झालेली आहे, तुम्हाला दिसतंयच. पण त्याआधी आपल्याला लावायची आहे लेस, जी की माझ्याकडून विसरून राहिले होते. तर इथं आहे पानाचं टोक, इथं व्यवस्थित टोक लेसचंही यायला पाहिजे. तर यासाठी मी थोडीशी लेस इथं दुमडून घेते आहे, म्हणजे पानासारखं टोक येईल लेसला पण. तुम्ही बघू शकता खूप मस्त लेसचं टोक आलेलं आहे. तर आता मी बनवत आहे नॉट, ज्या की बनवायच्या राहून गेल्या होत्या माझ्या. तर डिझाईनचं कापड असल्यामुळं कापडाचं शॉर्टेज खूप होतो, यासाठी मी छोटे छोटे कोन बनवलेत, तरी पण छोटे पण मस्त वाटत आहेत. तर बंद मी जॉईंट करून टाकलेले आहेत. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटपट सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तर चला, तोपर्यंत बाय.